नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, हा आपला हरभरा आज जवळजवळ 2 महिन्याच्या पुढे झालेला आहे. आता याची तुम्ही ग्रोथ पण बघू शकता. बघा, ही एकच लाईन आहे. ही 5 फुटी बेड आहेत, म्हणजे ऊसाच्या 2 वळीतलं अंतर 5 फूट आहे. हा जो ऊस आहे, हा आपण हरभरा टोकन केल्याच्या नंतर जवळजवळ 1 ते सव्वा महिना सव्वा महिन्याच्या फरकानं आपण ऊस नंतर लावलेला आहे. आता आंतरमशागतीमध्ये जे आपण पिकं घेतो त्याच्यामध्ये विषय काय, आपण अगोदर समजा ऊसामध्येच जर कुणीही घेत असेल तर अगोदर ऊस लावतात आणि त्याच्यानंतर म्हणजे काय करायचे का नाही, हरभरा राहू किंवा इतर पिकं ते घेतात. पण मी काय केलं माहिती आहे का, आपण जे ठरवलं होतं, आपण अगोदर सरी पाडून घेतली आणि 1 महिना अगोदर म्हणजे नियोजनानुसार ज्यावेळेस आपण सरी वगैरे पाडत होतो त्यावेळेसच याच्यामध्ये खत वगैरे फेकून दिला होता, जेणेकरून तो ह्या पूर्ण बोधामध्ये जाईल, नंतर तो ऊसाला पण कामाला येईल त्या हिशोबाने. आणि नंतर आपण याला टोकन केलं. विषय काय, 1 सव्वा महिना अगोदर जर तुम्ही कोणतंही पीक लावलं ऊसामध्ये तर त्याची ग्रोथ बघा ही अशी होते. कारण ऊसामध्ये आणि त्या हरभऱ्यामध्ये अजिबातच कॉम्पिटिशन होणार नाही. आता हरभऱ्याचं पीक आपलं 3 ते 4 महिन्यामध्ये निघून बाजूला होते. आता आपला हरभरा 2 महिन्याचा झाला आहे. ऊस लावून आता हा ऊस वापून आलेला आहे. अजून नॉर्मल आता कुठं तुटाळ पडलेला आहे. तुटाळ म्हणजे आता खाडे वगैरे होतात ते तर जनरली आहे. पण हरभऱ्याची ग्रोथ बघा तुम्ही, हो का, याला बघितल्याच्यानंतर तुम्हाला वाटणारच नाही की ही सिंगल लाईन आहे. फक्त सिंगल लाईन आहे, फक्त 7 किलो बियाणं एका एकरमध्ये पडलेलं आहे आणि एकदम सेटिंग चालू आहे सध्या मित्रांनो. हो का, फुलं पण बघा, आणि फुलं बसली आहेत. जर फुलं जास्ती दिसत नसतील तर फुलं हो का एकदम बसलेत, म्हणजे याच्यातून घाटे निघायला म्हणजे सुरू झालेलं आहे. आणि अति पाणी दिलं तर हरभऱ्याला प्रॉब्लेम होतो आहे. तेव्हा बघा आता कुठं झालेलं आहे. हो काही जिथं पाणी थांबून राहिलं ना त्या ठिकाणी हरभरा पिवळा पडून गेला आहे. पण त्याची आपण काळजी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण हे ड्रीप आतरलं आहे आणि ऊसाला पण पाणी लागतेच. तर ऊसाला आपण 1 दिवसाआड आपण 1 तास म्हणजे मोटर चालवतो, जेणेकरून काय होतं आहे, जेवढा ऊसाचं रान आहे ते 1 तासामध्ये व्यवस्थित भिजते. कारण सध्या ऊसाला काही लई पाण्याची गरज नसती. बघा हे हो का घाटे पण, आणि एका फांदीला जवळजवळ 8 ते 10 घाटे सध्या म्हणजे लागायच्या कंडिशनला आहेत. आणि एक गोष्ट लक्षात करा, 5 फुटी बेड एकदम पूर्ण पॅक झालेले आहेत. आता याच्यापेक्षा काय हरभरा आता वाढू शकणार नाही आणि ऊसावर पण त्याचा परिणाम होणार नाही. आता येणाऱ्या 15 दिवसामध्ये चांगल्या प्रमाणात एकदम घाटे तयारसुद्धा होतील. आपण याला फवारण्या पण केलेल्या आहेत. मी याच्या अगोदर पण फवारणीमधून सांगितले. आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आंतरपिकामध्ये काय असते माहिती आहे का, जे पण आपण दुसरं पीक करणार आहोत त्याच्या थोडंसं अगोदर जर केलं, म्हणजे त्यांचा टाईम इकडचा तिकडं थोडा केला ना तर लई चांगला फरक पडते. बघा टाईम इकडचा तिकडं म्हणजे काय की बाबा आपलं पीक बघून निर्णय घ्यायचा असते. कारण आपल्या पिकाला आता आमच्या इकडचा विषय कसा आहे, आमचा ऊस म्हणजे 12 महिन्यामध्ये जातो आहे. आमच्याकडं 1.5 वर्ष ऊस राहत नाही, वर्षाला ऊस जातो आहे. मग त्यासाठी आपण नियोजन करते वेळेस ज्यावेळेस आपण ऊस लावतो, आता आमचं हे का सोयाबीनचं रान होतं, याला दिवाळीच्या नंतर आम्ही रेडी केलं. आणि हरभऱ्याचा पण टाईम तेच असते, दिवाळीच्या नंतरच आपण कधी पण डिसेंबरच्या अगोदर कधी पण लावत आहोत, जास्तीत जास्त नोव्हेंबरच्या एंडपर्यंत जर चांगला हरभरा घ्यायचा झाला तर. मग आपण तेच केलेलं आहे. आणि ऊसाचा विषय कसा आहे, ऊस पण डिसेंबर जानेवारीपर्यंत सगळे लावतात. तर दुसऱ्या वर्षी पुन्हा दिवाळीच्या नंतर ते ऊस हार्वेस्टिंगला येतो आहे. मग त्याच्यानंतर पण 1-2 महिने जाते तिकडं. त्या हिशोबाने हे केलेलं आहे. तर जेवढा पण तुमचा ऊसाचा वगैरे खर्च होणार आहे तो हरभऱ्यातून आरामात निघून जातो आहे. बघा हे असं बघितलं की वाटत नाही ही सिंगल काकरी आहे म्हणून,
पण शिंगलच काकरी आहे. हो का, मी दाखवतो तुम्हाला. हो का, ह्याचे बुडं बघा. हो का, याच्या पलीकडं काहीच नाही. हो का, हे असं एवढं पसरलेलं आहे. मग विषय काय, तुमच्या 2 लाईन असू किंवा 3 लाईन असू, तुम्हाला मतलब आहे फक्त कुठल्याही झाडाच्या फांद्या महत्त्वाच्या. आता मेन जेवढं त्याला फूट करल तेवढं उत्पन्न जास्त असते. मग आपलं सिंगल लाईनवर पण जर डबल लाईनचं जर उत्पन्न येत असेल तर मग काय विषयच नाही. आणि विशेष म्हणजे जास्त करून जर टोकनचा वापर तुम्ही करत असाल तर सगळ्यात उत्तम आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.